मित्रांनो, तुम्हाला वाटतं का की पंढरपूरची विठ्ठलाची मूर्ती फक्त पाषाणाची आहे? पण एका ब्रिटिश अधिकाऱ्याने जेव्हा मूर्तीला साखळदंडाने बांधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा असं काही घडलं की तो स्वतः विठ्ठलाच्या चरणी लीन झाला. काय होतं ते रहस्य? पंढरपूरचा विठ्ठल हजारो वर्षांपासून विटेवर उभा आहे, पण इंग्रजांच्या काळात एका ब्रिटिश अधिकाऱ्याला वाटलं की ही फक्त एक अंधश्रद्धा आहे. तो अधिकारी मंदिरात गेला आणि त्याने गर्भगृहात जाऊन मूर्तीची परीक्षा घ्यायचं ठरवलं. त्याने विठ्ठलाच्या मूर्तीला लोखंडी साखळदंडाने खांबाला बांधून ठेवलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो अधिकारी परत आला, तेव्हा त्याने जे पाहिलं त्यावर त्याचा विश्वासच बसला नाही. मूर्तीच्या अंगातून घामाचे थेंब येत होते आणि त्या लोखंडी साखळ्या कागदासारख्या तुटून पडल्या होत्या. असं म्हणतात की जेव्हा त्या अधिकाऱ्याने मूर्तीच्या छातीवर हात ठेवला, तेव्हा त्याला चक्क धडधड ऐकू आली. तो अधिकारी जागीच कोसळला आणि विठ्ठल भक्त झाला. आजही विठ्ठलाच्या मूर्तीला स्पर्श केल्यावर ती कोणाला उबदार वाटते, तर कोणाला धडधड ऐकू येते. तुम्हाला असा अनुभव आलाय का? कमेंट्समध्ये पुंडलिक वरदे हरी विठ्ठल नक्की लिहा. धन्यवाद.